नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघू मराठीचा पेपर कशा प्रकारे येतो, तसेच आपण कशा प्रकारे उत्तर लिहावे ज्यामुळे आपण जास्तीत जास्त मार्क मराठीमध्ये घेऊ शकेल। त्यासाठी मी संपूर्ण उत्तरासह हा व्हिडिओ बनवला आहे, तरी तुम्ही शेवटपर्यंत बघा बेटा। तर हा जो बघा बेटा मराठीचा पेपर आपल्याला येतो बेटा 80 मार्काचा। हा पेपर मी घेतलेला आहे 2022चा। या पॅटर्नमध्ये नाही का तुमचा मराठीचा पेपर येईल। तर बघा सर्वात पहिले दिले आपल्या सूचना। काय म्हणते सूचना? सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। म्हणजेच काय म्हणते बेटा, जिथे तुम्हाला सूचना दिल्या आहेत तिथे तुम्हाला आकलन कृती आणि व्याकरण यामधल्या तुम्हाला आकृत्या काढाव्या लागणार। सेकंड आहे बेटा, आकृत्या पेननेच काढाव्या। लक्षात ठेवा, यामध्ये तुम्ही चार्ट काढसाल किंवा कोणत्या आकृत्या काढसाल तर ते तुम्हाला पेननेच काढाव्या लागणार। तिसरी आहे बेटा, उपयोजित लेखनातील कृतीसाठी सूचना निवेदन आकृत्या आवश्यक नाही। जेव्हा तुम्ही उपयोजित लेखन लिहिसाल तेव्हा तुम्हाला सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता राहणार नाही। त्यानंतर बेटा नेक्स्ट आहे विभाग 5वा उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 2 मध्ये सारांश लेखन या घटकासाठी जेव्हा नाही का तुम्ही प्रश्न क्रमांक 5 फिफ्थ म्हणलं दुसरा जेव्हा तुम्ही सोडवसा ते राहणार बेटा तुमचा सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न कोणता? पहिला अपठित उतारा वाचून त्या उताराचा सारांश लिहायचा। म्हणजे काय सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही हा जो सारांश लेखनचा टॉपिक सोडवसाल तेव्हा हा आहे 5व्या मधला जो टॉपिक आहे। तर 5व्या मधला जो टॉपिक आहे तर यामध्ये तुम्हाला हा 5व्या मधला जो टॉपिक आहे तर यामध्ये तुम्हाला नाही का जो सारांश लेखन आहे हा पहिल्या मध्ये जो अपठित दिलेला आहे त्यामधलं तुम्हाला त्या पॅसेजमधलं तुम्हाला राईट करावे लागणार आहे। तर असा दिला आहे। लास्ट बेटा स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। बघा जसं मॅथमध्ये का जसं राहते इक्वल टू प्लस मायनस याला मार्क काढतात, तसंच नाही का बेटा तुमच्या मराठीमध्ये पण तुमच्या इकार उकार त्यानंतर वेलांटी याला मार्क काढतात बेटा। त्यामुळे याने दिले आहे स्वच्छता, त्यानंतर नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। याकडे खूप लक्ष द्यावे लागेल कारण त्यामुळे तुमचे मार्क कटतात। तर बघा चला आता आपल्या पेपरकडे वळू बेटा। पहिला विभाग आहे विभाग गद्य। तर ठीक आहे, सर्वात पहिलेचा उतारा दिला आहे बेटा आपल्याला इथे पहा। उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। पहिले दिला आहे बेटा हा उतारा दिला आहे बघा। माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, या रंगाने गोरी असून या टाईपचा तुम्हाला उतार दिला। तर पूर्ण उतारांत एक्सप्लेन करणार नाही कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये घेईन। तर दिला आहे माझ्या आजीचा काय दिलं आहे बेटा जवळपास 5.5 फूट उंचीची आपल्याला दिला आहे बेटा उतारा। ह्याच्यावर पहिला प्रश्न कोणते लिहा विचारलेला आहे आपल्याला। तर बा भरपूर दूध देणारी कोण आहे? कपिली गाय, या उताराने द्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा जवळपास 5.5 फूट उंचीची कोण आहे? माझी आजी आहे। हे झालं आपला आन्सर। त्यानंतर बेटा नेक्स्ट क्वेश्चन पुढे दिला आहे खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा। आपल्याला विचारलेलं आहे की वाक्य चूक की बरोबर आहे ते विचारलं आहे। मग काय म्हणते, लेखकाची आजी धार काढायला निघायची। आता या पॅसेजमध्येच आन्सर आहे। तर काय बेटा हे चूक, लेखकाची आजी धार काढायला निघायची नाही। त्यानंतर लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती। तर याचं उत्तर आहे बेटा बरोबर, त्यांच्या घरी एक गावरान गाय होती। त्यानंतर येतो बेटा स्वमत। आता लक्षात ठेवा हा जो स्वमतचा जो क्वेश्चन आहे हा 3 मार्कला विचारतो आहे बेटा। आता स्वमत म्हणजे काय बेटा? स्वतःचे मत। आता स्वमत म्हणजे स्वतःचे मत। तर काय म्हणते इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बेटा लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। म्हणजे आजीचे जे वर्णन आहे कशा प्रकारे होती काय होती हे तुमच्या शब्दात लिहा। तर सोपं आहे बेटा, काय करायचं आहे की आपण नाही का पॅसेज वाचायचा आणि पॅसेजमधून नाही का आजीबद्दल आपल्याला काय काय वाटलं ते कशाबद्दल वाटलं ते आपल्या शब्दाने तुम्ही लिहायचं बेटा। जवळपास तुम्हाला नाही का इथे पूर्णपैकी पूर्ण मार्क नाही का स्वमतमध्ये मिळतात। बरेच मुलं काय करतात अवॉइड करतात, पण अवॉइड करायचं नाही।
तुम्हाला जे वाटते, तुम्ही जे पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटते त्याचं वर्णन करायचं, तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात. 3 मार्कचा क्वेश्चन राहतो. तर असा झाला आपला पहिला पॅसेज. आता यानंतर येणार आहे बेटा नेक्स्ट पॅसेज. काय म्हणते बेटा नेक्स्ट पॅसेज आपला, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता या उतारा दिला आहे आपल्याला, काय दिलं आहे, दोस्तांनो मी अरुणिमा सिन्हा यांच्याबद्दल आपल्याला पॅसेज दिला आहे. पॅसेज काय रीड करणार नाही बेटा, कारण की थोडा व्हिडिओ खूप मोठा आहे, शॉर्टमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. तर पहिला क्वेश्चन काय म्हणते बेटा, नावे लिहा म्हणते. या पॅसेजमध्ये ते आन्सर राहते, काय टेन्शन नाही घ्यायचं. मराठीचं पॅसेजमध्ये ते आन्सर राहते. गर्दीनं फुललेले स्टेशन कोणते होते बेटा, लखनौ स्टेशन. हे आन्सर आहे आपल्या पॅसेजमध्ये. त्यानंतर बेटा नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट आहे बेटा कारणे लिहा. आताच्या पॅसेज जो डिपेंड आहे, अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते कारण, तर काय होते बेटा, फॉर्ममध्ये जन्मतारीख चुकलेली होती, त्यांच्या फॉर्ममध्ये जन्मतारीख चुकलेली होती म्हणून त्यांना जावे लागले. त्यानंतर बेटा नेक्स्ट क्वेश्चन, अरुणिमाने CIF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला, का केला, कारण की खेळीशी जोडलेले नाते राहण्यासाठी नोकरीसाठी अर्ज केला. याला खेळण्याशी जोडायचे होते त्यासाठी केला बेटा. त्यानंतर आपला महत्त्वाचा प्रश्न, स्वमत. स्वमत म्हणजे काय, स्वतःचे मत. किती मार्कला राहतो हा, 3 मार्कला राहतो. इथे पण प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. म्हणजे प्रत्येकाने एक नाही का जिद्दी अरुणिमा असते, याबद्दल तुमचे विचार स्पष्ट करा. ते स्वमत आहे, म्हणजे काय लिहायचं, आपल्या मताने. तुमच्या मताने तुम्हाला काय वाटते, किंवा तुमचे नाही का प्रत्येकाने एक जिद्दी अरुणिमा असते, याबद्दल तुमचे मत, तुम्हाला जे जे वाटते ते इथे लिहायचे. स्वमतला पूर्ण मार्क देतात. फक्त तुम्ही नाही का पूर्ण केअरफुली राईट करा लागेल आणि स्वतःच्या मनाने राईट करावे लागेल. तर हे झाला बेटा आपला हा पॅसेज. नेक्स्ट क्वेश्चन आता येतो बेटा अपठित गद्य. काय म्हणते, आकृती पूर्ण करा. पुन्हा इथे तुम्हाला दिला आहे बेटा एक पॅसेज, या टाईपचा पॅसेज दिला आहे. आणि आता काय म्हणते बेटा, आकृती पूर्ण करा. तर काय म्हणते सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना. सौजन्यशील जर व्यक्ती असेल त्याच्या मनात कोणकोणत्या भावना आहे, तर इथे एक दिला आहे, इथे एक दिला आहे, इथे एक दिला आहे, इथे एक दिला आहे. म्हणजे सरळ 4 भावना आपल्याला लिहावे लागणार. तर 4 भावनांना लिहायला लागणार. तर इथे लिहिला आपण प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता. हे सर्व आपल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे बेटा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, चौकटी पूर्ण करा. पॅसेजवर डिपेंड आहे. सुजनाकडून अपेक्षित असलेले काय बेटा, सौजन्य. त्यानंतर नेक्स्ट, सौजन्यातून व्यक्त होणारे काय राहत असतं बेटा, प्रेम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आता आपला विभाग दुसरा चालू होतो, कोणता, पद्य विभाग. आता या पद्य विभागमध्ये आपल्याला बघायचं आहे बेटा, तर काय म्हणते, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ही बघा तुम्हाला इथे एक कविता दिलेली आहे बेटा. ही कविता पूर्ण वाचायची आणि हिच्या आधारे जी तुम्हाला सूचना दिलेली आहे ती नाही का तुम्हाला घ्यायची. कोणती, आकाशी झेपगिरी पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. तर बघा पहिली काय म्हणते, चौकटी पूर्ण करा. कष्टाने मिळणारे. आता इथे चौकटी राहील बेटा, पण माझ्यापाशी PDF मध्ये मला ॲडजस्ट नाही झाली म्हणून खाली लिहिले. तर कष्टाने मिळणारे काय राहत असते, याच्यात सांगितलेलं आहे काय बेटा, फळ. त्यानंतर घामातून फुलणारे काय आहे, मोती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आणि वाक्य पूर्ण करायचं. मी सुखलो झाली काया म्हणजे काय होते, तर काय होते बेटा, सुख उपभोगण्यासाठी सवय लागते. काया म्हणजे काय लक्षात ठेवा, काया म्हणजे राहत असते बेटा आपला, काया म्हणजे राहते आपलं शरीर. ते आपल्या शरीराला काय सुखलोलूप झाली काया म्हणजे काय, आपल्या शरीराला काय झालेलं आहे, तर काय सुख उपभोगण्याची सवय लागते. त्यानंतर पिंजरा सोडून झेप घेतल्याने काय होईल, तर काय होणार बेटा, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होईल. मग जर आपण पिंजऱ्यातून बाहेर पडलो तर काय होणार, आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव पडेल. त्यानंतर ही कविता दिली आहे बेटा. त्यानंतर नेक्स्ट, खालील वाक्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. सरळ अर्थ म्हणजे काय त्याच्याने दिलेला आहे अर्थ, हे आपल्याला लिहायचा आहे. तर
तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागर रा. मग आता आपल्या याचं नाही का लिहायचं आहे बेटा अर्थ. काय म्हणतात, हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहे. पंखातील बळाने तू आकाशाला मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे डोंगरा, दऱ्या, हिरवी राने, नद्यांना, समुद्र सारे ओलांडून दिशांच्या पार जा. म्हणजे काय दिलं आहे इथं तुम्हाला या कवितेचा सहसा इथं अर्थ लिहायचा. नेक्स्ट आहे बेटा तुम्हाला काव्य सौंदर्य. मग आता काव्य सौंदर्यमध्ये काय लिहायचं बेटा, तर हे दिलं, आकाशी झेप घेरी पाखरा सोडून सोडण्याचा पिंजरा, या ओळीमध्ये असे सौंदर्य स्पष्ट करा. अर्थ सौंदर्य स्पष्ट करा म्हणजे काय अर्थ होतं पहा. तर इथं नाही का तुम्हाला नाही का पूर्ण नाही का इथं ॲन्सर दिला आहे बेटा, इथं बघून घ्याल बेटा अर्थ सौंदर्य. त्यानंतर नेक्स्ट ते त्याच्यातलंच ॲन्सर आहे बेटा अर्थ. त्यानंतर खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खाली कृती करा. कोणत्याही एका कवितेसंबंधी आपल्या इथं सांगितलेलं आहे बेटा कोणतीही एक कविता, खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी. तर पहा, प्रस्तुत कवितेची कवियत्री त्याचे नाव इथे लिहायचे. त्यानंतर बेटा कवितेचा विषय. त्यानंतर बेटा शब्दाचे अर्थ लिहा. याला काय म्हणतात पहा इथं ॲन्सर दिला आहे. प्रस्तुत कवितेचे कवियत्री ते इथे तुम्हाला दिला आहे बेटा. कवितेचा विषय काय, निर्जीव वस्तूचा सजीवपणा. त्यानंतर शब्दाचे अर्थ पहा, झरोकाचं काय ते बेटा खिडकी. कसबचं कौशल्य. स्नेहाचं प्रेम. आणि निखालयचं काय वीरपणा. यानंतरचा पहा, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. हा ग्रामरचा टॉपिक आहे, तर रसग्रहण करा. तर हे दिले आहे बेटा तुम्हाला काव्यपंक्ती, याचं रसग्रहण लिहायचं आहे. तर बघा इथं मी नाही का तुम्हाला पूर्ण रसग्रहण लिहून दिलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, विभाग. मग त्यानंतर येतो विभाग तिसरा कोणता, स्थूल वाचन. मग या स्थूल वाचनमध्ये पहा, खालीपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. इथे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे बेटा. भरकटलेल्या मुलासाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. ही झाली पहिली बेटा. त्यानंतर त्याचा ॲन्सर दिला आहे मी ना. त्यानंतर गिरिजा कीर यांच्यातील विनोद तुमच्या शब्दात लिहा. त्यांच्या कादंबरीतील तुम्हाला विनोद लिहायचे आहे, तर हे तुमच्या शब्दात लिहायचे. इथे राईट करून दिलं आहे बेटा. अशा प्रकारे तुम्हाला लिहावे लागेल. त्यानंतर कार्य स्पष्ट करावे विचारलेलं आहे बेटा. अशा प्रकारे तुम्हाला लिहावे लागेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा महत्त्वाचा बेटा, भाषा अभ्यास. तर आपला चालू आहे बेटा भाषा अभ्यास. मग काय आहे बेटा, पहिला दिला आहे बेटा व्याकरण घटकावर आधारित कृती. पहिला दिला आहे बेटा समाज. तर कोणता समाज कशाचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिला दिला आहे बेटा विटीदांडू कोणता समाज आहे, इतरेत्तर द्वंद्व. त्यानंतर नीलकमल कोणता आहे बेटा, कर्मधारी. त्यानंतर पंचपाळे कोणता आहे बेटा, द्विगु. आणि भाजीपाला कोणता आहे, समाहार द्वंद्व. ते समाज तुम्हाला माहीत पाहिजे बेटा की कोणते कशाने येतात. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन हा ग्रामरचा पार्ट आहे. शब्दसिद्धी. खाली तक्ता पूर्ण करा. प्रत्यय घटिक म्हणजे काय बेटा, शेवटी लागणारे शब्द. उपस्वर्ग घटिक म्हणजे पहिले लागणारे शब्द. आणि अभ्यस्त म्हणजे रिपिटेशन होणारे. जसं इथं पहिले दिलं आहे बेटा, ठीक आहे. समाजला इक लागला म्हणून झाला सामाजिक. प्रत्यय घटिक शेवटी शब्द. उपस्वर्ग घटिक म्हणजे पहिले. नंदनला अभि लागला म्हणून झाला अभिनंदन. मुख्याध्यापकला उप लागला म्हणून झालं उपमुख्याध्यापक. त्यानंतर अभ्यस्त म्हणजे काय, रिपिटेशन. हळू रिपीट झाला. हे हळून हा हळू काय झाला, रिपीट. हे झालं याचा आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीपैकी कोणत्याही दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. दोन्हीचा अर्थ सांगा आणि त्याचा वाक्यात उपयोग करा. पहिला कानुसा घेणे म्हणजे काय राहते, यस, अंदाज घेणे. आपण लिहू शकतो की माझा मित्र रवी बोर्डाच्या पेपरमध्ये पास होईल की न होईल
याचा पेपर देऊन कानोसा घेऊ लागला होता, असं बी तुम्ही करू शकता. त्यानंतर बेटा आनंद गगनात न मावणे, आपल्या मनाने केले तरी चालते बेटा. आनंद गगनात न मावणे म्हणजे काय, खूप आनंद होणे. जसं तुम्हाला जर सांगायचं झालं तर मला बोर्डाच्या पेपरमध्ये किती 100%पैकी 95% पडले, तेव्हा मी माझा आनंद गगनात मावत नव्हता, असं बी तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कंठस्थान घालणे म्हणजे काय बेटा, ठार मारणे. भारतीय वीर जवानांनी सरहद्दीवर दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. त्यानंतर बेटा पित्त खवळणे म्हणजे काय, खूप संतापणे, खूप रागावणे. जेव्हा पाकिस्तानी अतिरेकी आपल्या देशाने घुसले व आपल्या देशातील काही लोक आर्मीच्या काही लोकांना मारले, तेव्हा आमच्या सर्वांचे काय झाले होते, पित्त खवळे म्हणजेच खूप संतापलो होतो, असं बी लिहू शकता बेटा. मनाने लिहिलं तरी चालते, तुम्हाला मार्क मिळतात बेटा. नेक्स्ट आहे बेटा भाषिक घटकावर आधारित कृती. पहिले आहे शब्द संपत्ती. आता भाषिक म्हणजे काय, भाषिक घटकावर पहा, जसं दुसऱ्यावर अवलंबून असलेला. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. कोण राहतो बेटा, परावलंबी. त्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे काय राहत असते, दैनिक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द लिहायचा. पृथ्वीलाच काय म्हणतात बेटा, वसुंधरा. अवनी, काया पृथ्वीचे नाव आहे बेटा. नभलाच काय समानार्थी शब्द का, आकाश. त्यानंतर खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहा. हे सर्व तुमच्या नाही का, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये शेवटी दिलेले आहेत बेटा, हे शब्दसिद्धीचे. तिथे तुम्हाला हे सर्व ॲन्सर मिळून जाते. तर पहा, विरुद्धार्थी शब्द लिहायचा. इथं विरुद्धार्थीचं विचारलेलं आहे, विरुद्धार्थी विचारलेलं आहे. तर पहा, सुरुवातचा काय रोज शेवट, काय ते सोयीचं गैरसोय. त्यानंतर नेक्स्ट, खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. 2 अर्थ सांगायच्या. जसं पहा, रखणदार पासून रखण आणि दार हा शब्द वगळून, जसं खण, राख आणि रण. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, लेखन नियमानुसार लेखन. तर शुद्ध लेखन लिहायला यायचं आहे बेटा. जसं अचूक शब्द ओळखा, कोणतेही चार सोडवायचे, इथं जास्त द्या. जसं दुर्मिळ अशा प्रकारे लिहितो. या चारीपैकी पिढी या प्रकारे लिहितात. या चारीपैकी कुटुंब या प्रकारे लिहितात. नंतर नेक्स्ट, या चारपैकी आशीर्वाद या प्रकारे लिहितात. या चारपैकी उज्ज्वल या प्रकारे लिहितात. बघा, या टाईप हे जे क्वेश्चन दिले, या टाईपमध्ये तुम्हाला 100% पेपर येणार आहे. त्यामुळे नाही का, हे सगळे टॉपिक चांगल्या प्रकारे करा. तसे सामूहिक असा लिहितात बेटा, कोणतेही 4 सोडवायचे. नंतर आहे बेटा विरामचिन्ह. तर आपल्याला विचारलं आहे बेटा विरामचिन्ह. खाली विरामचिन्ह ओळखून त्याची नावे लिहा. जसं हे दिलं आहे बेटा पहिला आपल्याला, हा जो पहिला जो आहे हा, याला काय म्हणतात बेटा, स्वल्पविराम. नंतर याला काय म्हणतात बेटा, दुहेरी अवतरण चिन्ह. यानंतर नेक्स्ट पहा, परिभाषित शब्द म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. युनिट म्हणजे काय, घटक विभाग. आणि ॲक्शन म्हणजे काय, कृती. यानंतर नेक्स्ट, आता चालू होतो बेटा आपला 5वा विभाग. कोणता, उपयोजित लेखन. तर पहा, तुम्हाला दिलं आहे बेटा, खालील कृती सोडवा. कोणते, पत्रलेखन. काय दिलं आहे बेटा, पत्रलेखन. पहा काय म्हणते, खाली निवेदन वाचावं, त्या खालील कोणती एक कृती करा. पहा, तुम्हाला दिलं आहे, साहित्य सेवा वाचनालय साखरवाडी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा. त्याने तुम्हाला नाही का बेटा टाईम दिला आहे, वेळ दिला आहे, पारितोषिक वितरण दिलं आहे, प्रमुख पाहुणे दिले आहे, अध्यक्ष दिलं आहे, स्थळ दिलं आहे. हे तुम्हाला जेवढा डाटा दिला, हा तेवढा डाटा तुमच्या पत्रलेखनमध्ये आला पाहिजे. पहा, त्यानंतर बेटा नेक्स्ट आपण बघू, याचा ॲन्सर पण आपण बघणार आहोत. 23 आणखी नाही का दिला आहे बेटा, दुसरं याच्यामध्ये विनय किंवा विनया देशमुख हे विद्यार्थी आहे बेटा, प्रतिनिधी या नात्याने काय केलं बेटा, विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. एक तर असं लिहा, किंवा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाने पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्र किंवा मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. तर हे या टाईपचे तुम्हाला पत्र लिहायला लागतात बेटा, या टाईपचे येतात. तर बा याचे ॲन्सर बी आपण बघू. बा पहिल्या पत्राचा ॲन्सर आहे पूर्ण
हे ईमेल गिमेल पूर्ण आलेलं आहे बेटा. हे तर हे सेकंडचं अभिनंदन पत्र हे पूर्ण आहे आन्सर बेटा. त्यानंतरचा नेक्स्ट टाईम थोडा जास्त हा सारांश लेखन. तर पहिले सांगितलं होतं यांनी की काय सांगितलं होतं, विभाग अ गद्य कोणता बेटा, ई. प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित गद्य. आपण जे अपठित गद्य बघितलं होतं या उत्तराचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. आता 1/3 म्हणजे काय, याचे शब्द किती आहे त्याच्या नाही का 1/3 समजा नाही का. फॉर एक्झाम्पल 300 शब्द जर असेल तर ते 1/3 म्हणजे काय, त्याला डिवायडेड बाय 3 किती ना 100 शब्दात लिहा. असं लिहायचं बेटा. म्हणजे जेवढे आहेत जेवढे शब्द आहेत त्याला डिवायडेड बाय 3 केलं म्हणजे तो काय होता 1/3. तेवढ्या शब्दांनी ते पूर्ण टॉपिक कवर झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण टॉपिक या प्रकारे नाही का कवर झाला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला सारांश लेखन लिहायचं. जसं फॉर एक्झाम्पल आपण एखादा पिक्चर बघतो तर ते पूर्ण पिक्चर राहतो 3 घंट्याचा, पण आपण स्टोरी नाही का 1 घंट्यात जवळपास सगळीच सांगून देतो. त्या प्रकारे याचं काम आहे बेटा. तर हे क्वेश्चन सोडवायचं याला तुम्हाला नाही का ऑब्वियसली पूर्ण मार्क मिळतात आणि जमलं तर पूर्णच्यापैकी पूर्ण पण मिळतात. त्यानंतर बेटा खालीपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कोणत्याही 2 सोडवायचे आहे बेटा. जाहिरात लेखन आपलं चालू आहे. म्हणजे जाहिरात लेखनमध्ये बघा, योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. योगासनचे तुम्हाला आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आता काय करायचं आहे बेटा, आपल्याला बातमी लेखन लिहायचं. काय, कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक 27 फेब्रुवारी रोजी साधना विद्यालय रायरी या विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला. 27 फेब्रुवारीलाच मराठी भाषा दिवस राहतो. या समारंभाची बातमी तयार करा. त्याची तुम्हाला नाही का बातमी तयार काय, मग कशी तयार करायची तर इथं तुम्हाला नाही का मी नाही का एक बातमी नाही का तयार करून दिलेली आहे बेटा. तर या टाईपची नाही का तुम्हाला नाही का ही बातमी तयार करावी लागेल. 30. त्यानंतर बेटा कथा लेखन. आता नेक्स्ट टॉपिक दिला आहे तुम्हाला कथा लेखन. काय म्हणते, एक कथा देतील आणि त्या कथेचं तुम्हाला नाही का लेखन करायला लागेल. बघा हे सगळे टॉपिक तुमच्या पेपरला येणार झाले, फक्त काय होईल जास्तीत जास्त नाही का क्वेश्चन चेंज होतील. इथे ही कथा देईल, दुसरी कथा देईल, ते सगळे महत्त्वाचे. मग काय खाली मुद्द्याच्या आधारे कथा लिहा. काय म्हणते, शाळेत जाणारे कष्टाळू प्रामाणिक मुलगा डॅश डॅश, वाईट मित्राची संगत डॅश डॅश, शिक्षकांना काळजी, मुलांना घेऊन बाजारात फेरफटका, उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी, एक डागाळलेला 2 दिवसांनी पाहणी, नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब आणि तात्पर्य. तर हे सगळं टॉपिक घेऊन तुम्हाला या टासारखे तुम्हाला नाही का एक कहाणी बनवा लागेल आणि शेवटी तुम्हाला काय लिहा लागेल, तात्पर्य लिहा लागेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. हे इथे कहाणीचं आहे बेटा, हे पूर्ण कहाणीचं आहे. यानंतर नेक्स्ट आत्मकथन. तुमचं जे कथन राहते त्यालाच कोणतं कथन म्हणतात, आत्मकथन. मग दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन करा. लक्षात ठेवा, जे तुम्हाला मुद्दे दिले राहतात कशामध्ये, पत्रलेखन असो किंवा आत्मकथन असो किंवा दुसरं कायच्यात असो, ते मुद्दे तुमच्या जे तुम्ही लिहिता त्यामध्ये हे मुद्दे आलेच पाहिजेत, मेन्शन केलेच पाहिजेत, नाही तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. जसं इथं आत्मकथनमध्ये तुमची खंत, संदेश, निसर्ग सौंदर्य, महत्त्व किंवा उपयुक्ता, समुद्र, हे सगळे तुमच्या आत्मकथनमध्ये आले पाहिजे. तर समुद्र आहे, समुद्राचे आत्मकथन आहे, म्हणून समुद्राचे आत्मकथन हे तुमचे टॉपिक यामध्ये इन्क्लूड झाले पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट आत्मकथनचा पार्ट आहे वैचारिक लेखन. पर्यावरण जतन, काळाची गरज या विषयावर तुमचे विचार लिहा. तर पर्यावरण जतन या विषयावर तुमचे विचार लिहायचे. तुम्हाला काय वाटते हे तर याच्यात लिहायचं बेटा. म्हणजे जसं हे तुमचा निबंधाचा टाईप आहे बेटा. तर हे बघा, तुम्हाला जे वाटते ते लिहायचं, चांगल्या प्रकारे लिहायचं बेटा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकता. जेवढं वाटते तेवढं लिहायचं बेटा. त्यानंतर नेक्स्ट ते टॉपिक थोडेसे रीड करून जासाल बेटा. हे तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या नाही का डायजेस्ट नोट्स जे यूज करतात त्याच्याने हे सर्व आहे. आणि लास्टचा क्वेश्चन बेटा तोच आहे क्वेश्चन, पर्यावरण जतन. तर इथं आपला व्हिडिओ आजचा संपलेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा होत होता म्हणून थोडंसं शॉर्टमध्ये घेतलं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नाही का बेटा मला कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर या पेपरची जरी PDF पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट करा. ओके बेटा, थँक्यू बेटा.